हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मटण रस्सा कसा बनवायचा. अगदी हॉटेलपेक्षाही चवीला एकदम भारी लागतो. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कसा बनला ते नक्की करून सांगा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पावशर मटण घेतलेलं आहे. हे मटण ताजं आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. चवीपुरतं मीठ साधारण पावशेर मटणाला मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि इथं मी लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून हे छान मटणाला लावून एकजीव करून घेणार आहोत. आणि हे 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे मुरून ठेवणार आहोत. म्हणजे मटणामध्ये आतमध्ये छान ह्याची टेस्ट जाईल. आता हे मटण आपण 10 ते 15 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता आपण तोपर्यंत गॅसवर फोडणीसाठी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये मी मटण वाफलून घेणार आहे. तुम्ही पातेल्यात पण वाफलून घेऊ शकता, पण पातेल्यात मटण शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी इथं कुकरचा वापर करत आहे. इथं मी साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकून ते छान गरम झाल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. तो छान परतून घ्यायचा. अगदी जास्त परतायचा नाही. छान थोडासा परतला की आपण जे मटण मॅरिनेट केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून छान एक जीव करून एक पद्धतीने हलवून घेणार आहोत. म्हणजे मसाला छान आपल्या मटणाला लागेल. मटण वाफलताना जर मीठ भरपूर टाकलं तर मटणालाही खूप छान चव येते व मीठ छान आणि रस्सा त्या मटणामध्ये मुरतो, त्यामुळे मटणाचा रस्सा हा चवीला खूप सुंदर होतो. म्हणून वाफलताना थोडंसं मीठ जास्त टाकायचं, जास्त म्हणजे अगदी जास्त नाही, पण अगदी थोडंसं त्यातले त्यात तुम्ही थोडंसं किंचित जास्त टाकू शकता. म्हणजे अळणी रश्श्यालाही चव येते आणि मटणालाही खूप छान चव येते. इथे एक 2-3 मिनिटे परतून झाल्यानंतर मी ते गरम पाणी ओतलेलं आहे आणि आता याची झाकण लावून 1-2 शिट्टी काढून घेणार आहे. आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहे. तर इथं मी सगळे खडे मसाले घेतले आहेत, ज्यामध्ये पांढरे ते 1-2 चमचे घेतलेले आहेत, खसखस घेतलेली आहे अर्धा चमचा, बडीशेप घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे आणि दालचिनी घेतली आहे. तुम्ही इथे मिरेही वापरू शकता. आता हे घेतलेले सर्व साहित्य आपण एक एक करून मंद आचेवर भाजून घेणार आहोत. हे मसाले वापरले, खसखस, बडीशेप, तीळ, की आपल्या मटणाच्या रश्श्याला खूप छान चव येते आणि खूप छान चविष्ट लागतात. त्यामुळे हे मसाले तुम्ही नक्की वापरा. बडीशेप तर खूप छान लागते आणि मटणाच्या रश्श्याचा स्वादही खूप छान लागतो. आता इथे मी मसाल्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे छान आपण परतून घेणार आहोत, म्हणजे आपण त्याचा मसाला करू शकू. आता इथे घेतलेला कांदा छान भाजून घेणार आहोत. आता कांदा भाजत आला किंवा त्याचा रंग बदलत आला की आपण त्याच्यामध्येच चिरलेला अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो आणि कांदा पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचा. टोमॅटो अगदी मऊ पडलेले आहे आणि इथे मी अर्धी वाटी खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे. ते आपण मंद आचेवर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. जास्त खोबरं भाजायचं नाही, नाहीतर ते करपट लागतं किंवा ते करपतं लगेच. इथे पाहू शकता तुम्ही, मी कोथिंबीर, लसूण, खोबरं, कांदा सगळं एकत्र एकजीव करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण जे खडे मसालेही भाजून घेतले होते त्याचीही मी बारीक पूड करून घेतलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. आणि आता आपलं मटणही तोपर्यंत शिजून छान झालेलं आहे. तुम्ही 2 बोटांच्या सहाय्याने मटण घेऊन चेक करू शकता. जर लगेच मटण तुटत असेल तर ते शिजलंय असं आपण तुम्ही समजू शकता. इथं मी साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करून त्यात आपण जो बारीक मसाला केला होता तो तळण्यासाठी टाकलेला आहे. हा मसाला आता आपण छान एकजीव करून परतून घेणार आहोत. मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला जर छान परतला तर आपल्या मटणाच्या रश्श्याला खूप छान चव येते. आता हा मसाला एक झाकणीच्या साहाय्याने आपण झाकून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे छान शिजवून देणार आहोत. म्हणजे मसाला आतल्यात छान शिजेल आणि मसाला तेलही वेगळं सेपरेट सोडेल. तुम्ही इथे पाहू शकता मसाला तेल सोडायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण
काळं तिखट जे आपण घरी बनवतो ते टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता. आणि इथं थोडंसं मी मसाल्यात मीठ परतताना टाकलेलं आहे, त्यामुळे मसालाही खूप छान चवीला लागेल. त्यामुळे मसाल्यात थोडंसं परततानाही मीठ टाकायचं, म्हणजे मसाल्यालाही त्याचा खूप छान स्वाद येतो. इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यानं किती छान तेल सोडलेलं आहे. मसाला आपला छान परतून झालेला आहे. यात आता आपण जो अळणी शिजवून घेतलेलं होतं मटण ते टाकणार आहोत. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी ओतून शकता. जेव्हा आपण मटणाच्या रश्श्यामध्ये पाणी ओतू तेव्हा ते गरम करूनच ओतायचं. तर थंड पाणी ओतलं तर त्याची चव बिघडते. आता तुम्हाला जसं घट्ट पातळ रस्सा हवा असेल तसं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता अगदी आपण बाहेरचा मसाला कोणताही न वापरता किती सुंदर मटण बनवलेलं आहे. हे चवीलाही अगदी छान लागतं. आता याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर घाला आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी ही आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि आवडली असेल तर कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला नक्की कमेंट करून सांगा.